काय सातपुतेने काय काम केली? काय काम करायला ते कोणीच काम कोणाची केली नाही ते. आणि चावत असतं तरी खाल्ली असते पण चावत नसेल त्यांना. उंदर खायचं म्हणजे काय जानकरचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर. आता माणसं चंद्रावर चालले नाही म्हणते डोंगरावर, असं कुठं असतं का? मित्रांनो, आपण मार्करवाडीत आलोय आणि मार्करवाडीचे ग्रामस्थ आहेत. तर युएम म्हणजे युएमच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे ती किती मतदान झालं, म्हणजे मार्करवाडीत एकूण मतदान किती होतं? एकूण मतदान 2406 आहे. बरं, आणि त्यातलं झालं पोल झालं 1905. 1905 झालं. 1905 त्यापैकी जानकरला झालं 843 आणि राम सातपुतेला झालं 1003. बरं, आता बाकीचे इतरला पडले. काय वाटतंय, अख्खं गाव जानकरांचं होतं असं मीडियातनं पसरवण्यात येते की कसं होतं, हा जानकर धनगर समाजाचे नेते आहेत, म्हणजे धनगर समाज आहेत आणि इथलं गाव पण धनगर समाज आहे. त्यामुळे काय वाटतंय की जानकरच मतदान होते सगळं? नाही, अगोदर जानकरच मतदान होतं. हे पूर्ण गाव धनगरच आहे 80%. हे पूर्ण गाव जानकरच्या पाठीमागे होतं. जानकर भाजपच्या विरोधात होते पूर्ण. मोहिते पाटला जी विरोध असेल त्याच्या पाठीमागे गाव जात होतं आतापर्यंत. मग ते भाजपमध्ये असो किंवा इतर कुठल्या पक्षात असो, मोहिते पाटलांच्या विरोधात. म्हणजे मित्रांनो, इथं यांचं म्हणणं आहे की मोहिते पाटलांबरोबर दुस्ती करेल त्याच्या विरोधात जाणार. म्हणजे पश्चिम भागच पूर्ण माळशिरस पासून पश्चिम भागच मोहिते पाटलाच्या विरोधात जातो. आता मोहिते पाटलांचं यांचं म्हणजे काय वैर काय गावाचे? नाही, तसं मोहिते पाटलांनी इथं विकासच केला नाही. काय सगळं पूर्व भागाचा विकास केला. ही आता रस्ते ही तुम्हाला दिसते. राम सातपुते आमदार झाल्यामुळे आम्हाला रस्ते सगळी खडी होती. खडीची पाठी सुद्धा म्हणजे मुरुम सुद्धा काय मोहिते पाटलांकडे टाकला नाही. म्हणजे इथलं मतदान जे राम सातपुतेला जे लीड दिले ते खरोखर लीड आहे. म्हणजे युएमचं वगैरे काय दोष नाही. ईएमचा तसा दोष नाही, काय नाही. आता पाठीमागे आपण बटन टाकत हीच दाबतोय की जानकरचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर. आता माणसं चंद्रावर चालले नाही म्हणते डोंगरावर, असं कुठं असतं का? चुकीचं आहे. बॅलेट पेपरवर चुकीचं आहे. आधुनिक जग चाललंय. पडळकर काल म्हणत होतं की धनगर समाजाला पुढे करण्यात येते कुठेतरी. नाही, तसं काय नाही. म्हणजे धनगर ह्या मार्करवाडी ग्रामस्थांना पुढे करण्यात येते की नाही, हे गावच पूर्ण 80% धनगराचं आहे. बर, त्यामुळे ह्या गावातून त्यांनी उठाव करायचं चालवलंय म्हणजे जानकरांनी. तसं हिथं काय नाही. त्यांनी का मग मेडद उंबर फुंडशिरस असं निवडायला पाहिजे ना कुठलं आमच्याच गाव का? म्हणजे तुम्हाला नको आहे? आम्हाला लादलंय ना ते. बरं, काय सांगताल बाबा तुम्ही की मतदान खरोखर हॅक झालंय खरं? अहो कुठलं आलाय तेव्हा सगळी माणसं आणून मतदान करून घेतलंय. माणसं आलून माणसं स्वतंत्र येऊन स्वतः माणसाने स्वतः येऊन मतदान घडवलंय तिथं. एकही बोगस नाही. बरं, त्यांचं एजंट होतं तिथं. मग एजंट होतं म्हणल्यावर त्या एजंटने तक्रार केली असती. नाही, पण एजंटला काय माहिती मशीन मध्ये काय असं म्हणणं? मशीन मध्ये मग मत कशी पडली त्यांना? तेवढी तरी का पडली? म्हणजे तेवढी पण मतदान म्हणजे सगळंच जायला पाहिजे होतं ना भाजपचं कड. पण आता पाठीमाग गेल्या निवडणुकीच्या टायमाला चेअरमनला 1400 मतं साधारण पडली होती इथनं. पण ते कारण काय होतं तर चेअरमन आमच्याकडेच होतं मोहिते पाटील विरोधात. आणि आता काय झालं, ते गेलं मोहिते पाटलाकडे. पण मतदारांनी काय केलं, भाजप पसंत केलं ना. त्यांचा काय दोष आहे? राम सातपुतेने काम केली ती. अहो भरपूर काम. आता आपण उभा राहिलेला रस्ता त्यांनीच केलाय. 2च महिने झाला सर. आता केलाय रस्ता. ही सदाशिवनगर पासून ते जवळजवळ तिरवंडीला रस्ता गेलाय. बरं, बॅलेट पेपरवर तर मतदान झालं तर काय वाटतंय मतदान कुणाला जास्त पडेल? बॅलेट पेपरवर जरी आता घेतलं, शासनानं परवानगी दिली, समजा पूर्ण चालू गेला, तरी राम सातपुते निवडून येईल. ज्यादा मताने निवडून येईल. काय राम सातपुते पैसे वाटून उलट अजून 300 मतं फोडली आमची. आता आमचं 1500 राम सातपुत्याला 1500 लीड जायला पाहिजे. 1500 मतं जायला पाहिजे. गेल्या बारीनं राम सातपुते मोहिते पाटलाकडे होते. तर आमच्या गावातनं 273 मतं फक्त राम सातपुतेला गेलती. तसं हीच नाही. काय म्हणतात? चावतंय का आता त्यांना? उंदर खायचं म्हणजे काय? आणि चावत असतं तरी खाल्ली असते पण चावत नसेल त्यांना. बरं, काल विरोध झाला का पडळकर साहेबांना? इथं विरोध झाला? काय विरोध नाही झाला. सगळी जनता होती, गावातली होते, तालुक्यात नाही काय आलती, सगळी जनता. काय लोकांचं म्हणणं होतं पडळकरांना माघार लावते काय, म्हणजे विरोध करते काय? ती बी धनगराचाच आहे, आमचा नेताच आहे ना. त्यांच्या बोलण्यावर तुमचा म्हणजे काय वाटलं पडळकर? नाही, त्यांनी योग्य बोललं. ते तसं काय वाईटच बोललं नाही, योग्य बोललं अगदी.
बरं लाडक्या बहिणीने पसंत केलंय हो ही जी मतं पडली लाडक्या बहिणीची काय मतं पुन्हा काय जणाला ह्याचा निधी मिळाला लाईट मोफत आहे आता चालवला पुन्हा ह्याचं PM किसान योजनेचे पैसे मिळतात आम्हाला सर्वसामान्य माणसाला काय लागतंय हो गावांना महाराष्ट्रभर नाव कमवले किंवा देशभर गावात चर्चा आहे. झाली चर्चा. काय वाटतंय जानकर उत्तम जानकरांना जास्त मतदान पडायला पाहिजे होतं का काय वाटतंय UM बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्याचं कर्तव्य ज्याचं हे असतं त्याच्यावर मत पडते दापा इकडे तिकडे होते ते काय आता काटा पाडणं लावलंय का आपण तरी कोणी आता माणसाचे लोकमत आहे कोणाला दिले असतील जास्त पडले असतील कमी जास्त होतं एवढं तेवढं काय सगळ्यासारखी मत पडते ते का. पण महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की UM मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा हे मतदान बरोबर चुकीचं झालं थोडक्यात. कशात चुकीचं फायदा मतदानाचे पेटे ते हे सगळ्याच आपल्या एकट्याला चालत्या काय सगळ्याच पेटे ते आलेले त्या मतदानाचं होतं एवढं तेवढं वर्षाचं कोणाचं ते काय असतं काय म्हणतात त्या ह्याच्यावर लोकांचं प्रेम बसलं की माणूस दापाच मत इकडे तिकडे होते ते. पण लोकांचं म्हणणं होतं की उत्तम जानकरांना मत सगळी पडायला पाहिजे होती पण पडली नाही. असं असतं सगळे मत कशी पडते त्यांना ह्याचं तर काय वर्षाचं नाही सातपुत्याच तरी काय सातपुतेने काय काम केली काय काम करायला तेच कोणीच कामं कोणाची केली नाही ते वशा मारते पैसे आता ते रस्ता झाला काढलायची कामही झाली ते तेवढं सातपुत्याने दिलंय तकडे इकडे वाडीत काय दिलंय तेव्हा. पण काम कोणाच चांगलं आहे तसं दोघांचे कामं चांगली जे करून घेणार आहे माणूस त्याचे सगळ्याचीच कामं चांगली आहेत एकट्याला तर नाव ठेवायची काय गरज आहे तेव्हा. मतदान चुकीचं झालंय का जास्त मतदान सातपुतेंना पडलंय ते चुकीचं आहे बरोबर आहे. नाही तेवढं होतं राव पाहुणं मतदान होतच करणं ते मध्ये तुम्ही जर आता भाषण नेली तर आम्ही तर सांगू शकतो का कोणाला जास्त पड पण ज्याचं त्याचं वर्ष असतं ज्याचं काम असलं की दफाच मताचं होतं इकडे तिकडे फरक आणि PT तरी ह्यात तर कशाचा फरक आहे तर पीटीचा प्रॉब्लेम नाही का म्हणायचं नाही कशाचा फरक आहे तर